गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सांगोला तालुक्यातील जवळा येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून सोलापूर कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम व सहाय्यक अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी संबंधित ठिकाणी अचानक तपासणी केली। तपासणीवेळी दुधाचे 4 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले। जागेवर करण्यात आलेल्या स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे तसेच SNFचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असल्याचे आढळले। याशिवाय दूध संकलन व चिलिंग युनिटचा वैध अन्न परवाना नसणे, दूध खरेदी विक्री व माल पाठविण्याबाबत कोणतीही पद्धतशीर नोंद उपलब्ध नसणे तसेच अनुसूची 4 मधील स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे 37,532 लिटर दूध जप्त करण्यात आले। दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नियमानुसार जागेवरच नष्ट करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यात मागील काही वर्षात प्रत्येक गावात नव्याने अनेक दूध संकलन केंद्र अस्तित्वात आल्याचे दिसून आले आहे। यापैकी अनेक दूध संकलन केंद्र ही विनापरवाना सुरू असल्याची चर्चा आहे। तसेच दूध संकलन केंद्राच्या प्रत्यक्ष ठिकाणाशिवाय अनेकांनी शेतात शेड मारून दूध संकलनासाठी गोडाऊन वजा व्यवस्था निर्माण केल्याची चर्चा आहे। त्यामुळे अशा दूध संकलन केंद्रात प्रत्यक्ष दूध कुठून येते आणि ते कशा पद्धतीने पुढे मोठ्या डेअरीकडे अथवा विक्रीस पाठवले जाते यावरही बारीक लक्ष ठेवून कारवाई केल्यास अनेक खाजगी दूध संकलन केंद्र अडचणीत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे।